महाराष्ट्रात सीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडेंकडनं एका शिक्षकाचा व्हिडिओ ट्विट. अनेक विद्यार्थी सीईटी परीक्षेत टॉपर. एमएसटी सीईटी परीक्षेमध्ये घोटाळा, पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेस नेत्यांचा आरोप. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी. सीईटी सेलकडनं मात्र गैरप्रकार झाला नसल्याचं स्पष्टीकरण. पेपर फुटीचे सर्व लाभार्थी भाजपचे, मुख्यमंत्री कधीच पेपर फुटल्याचं मान्य करणार नाहीत. संजय राऊतांचा भाजपसोबतच मुख्यमंत्र्यांवर निशाणा. सीईटी परीक्षा घोटाळ्यांच्या आरोपांनंतर ऑडिओ क्लिप व्हायरल. शासकीय महाविद्यालयांसाठी 13 ते 14 लाख रुपये भरून प्रवेशाची हमी. सीओईपी आणि व्हीजेटीआयमध्ये प्रवेशाचं आमिष. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत मोदी सरकार खेळतंय. नाना पटोलेंचं वक्तव्य. सरकारच्या चुकीमुळे आंदोलन आणि सरकारवरतीच गुन्हे दाखल व्हायला हवेत. परीक्षांमधील गैरप्रकाराच्या आरोपांवर पटोलेंची सरकारवर टीका. लोकसभेत सरकारकडून सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर. मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलं. आज विधेयकावर चर्चा. जंतर मंतरवरील आंदोलकांवरचे गुन्हे आज मागे घेतले जाणार. दिल्ली पोलिसांकडून गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन. सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांची माहिती. पक्षांतरबंदी संदर्भात घटनेच्या 10व्या परिशिष्टाच्या व्याख्येला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी. कोर्टाची केंद्राला नोटीस, तर 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश. शिंदेंची आज पक्षातील मंत्र्यांसोबत बैठक. कामगिरीचा आढावा घेणार. कॅबिनेट बैठकीनंतर शिंदे पक्षातील मंत्र्यांची चर्चा करणार. मंत्र्यांचा 1.5 वर्षातील कामकाजाचा शिंदे आढावा घेणार. विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घ्या. आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांना सोडलं नाही तर सीजेपी पुन्हा आंदोलन करणार. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेबसाईट सुरू करणार. कपिल सिब्बल यांच्यासोबत पत्रकार परिषदेत सीजेपीच्या प्रवक्त्यांची माहिती. कपिल सिब्बल यांच्याकडून आंदोलक विद्यार्थ्यांच्या कायदेशीर लढ्याला 1 कोटींचा निधी. सीजेपी आंदोलकांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करणार. देशभरातील वकिलांनीही मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन. आंदोलनाचा अर्थ लाठीचार्ज नाही. आंदोलनाचा अर्थ हिंसा देखील होत नाही. आंदोलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. पोलीस आणि विद्यार्थी दोघांच्या भूमिका तपासा. कोर्टाचे निर्देश. धर्मेंद्र प्रधान यांचं स्वागत करणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं. युद्ध जिंकून आल्यासारखं प्रधानांचं स्वागत केलं. संसदेत प्रधानांच्या स्वागतावर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आक्रमक. जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान व्हायरल झालेला इरफान मोहम्मद TV9 मराठीवर. आंदोलनाच्या वेळी आपल्या बोलण्यामुळे इरफानची सोशल मीडियावर चर्चा. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काल मोहम्मद इरफानची घरी जाऊन भेट घेतली. सीजेपी आंदोलनात विद्यार्थ्यांवरती दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी वकील संघटना रस्त्यावर. कल्याणमध्ये वकिलांकडून मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन. पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये येणार. तयारीत रहा. भाजपच्या वरिष्ठांच्या फडणवीस आणि शिंदेंना सूचना. सूत्रांची माहिती. पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण. खासदार सुप्रिया सुळेंकडून दिल्लीत अमित शहांची भेट. सुळेंसह बजरंग सोनावणे यांनी देखील शहांची भेट घेतली. तर रेवती सुळेंच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी शहांची भेट. बजरंग सोनावणेंची माहिती. दादांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. सरितच्या भेट घेतली. विविध विषयांवरती चर्चा झाली. तटकरेंची ट्विट करत माहिती. प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवारांकडून गुरुवारी शरद पवारांची भेट. दिल्लीतील शासकीय निवासस्थानी भेट झाल्याची माहिती. कॉमेडियन कुणाल कामरा, सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेंविरोधात चंदीगडच्या सीजेएम कोर्टात याचिका. जंतर मंतर आंदोलनादरम्यान कुणाल कामरानं राम आणि सीतेबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप. सोशल मीडियावरून व्हिडिओ हटवण्याचे निर्देश देण्याची मागणी. मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांची वयावरनं एकमेकांना टोलेबाजी. गिरीश महाजनांकडून गुलाबराव पाटलांचा मोठा भाऊ असा उल्लेख, तर मी लहान भाऊ असल्याचं गुलाबराव पाटलांचं उत्तर. नैना प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि नियोजन पूर्ण झालेल्या भागातील प्रॉपर्टी कार्डचं होणार वाटप. स्थानिक आमदार विक्रांत पाटील, महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांनी मागणी केली होती.
डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेवरील गुन्ह्याचा तपास डीसीपींकडे वर्ग. कोर्टाकडनं रमेश म्हात्रेच्या जामिनावरील स्थगिती कायम. तपासात त्रुटी असल्याचं कारण देत कोर्टाकडनं तपास वर्ग. रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषदेत महाविकास आघाडीला धक्का. काँग्रेस नगरसेवक अफरोज झारी यांचं जात प्रमाणपत्र अवैध. अफरोज झारी यांचं नगरसेवक पद धोक्यात. जळगावच्या 40 गावात विविध शासकीय कार्यालयांचं लोकार्पण. मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न. पुढचे काही दिवस मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. हवामान खात्याचा 22 जिल्ह्यांना अलर्ट, तर मुंबईला पावसाचा येलो अलर्ट. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा आज ऑरेंज अलर्ट. पुढील काही तासात कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा. पुढील 4 दिवस कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. गोंदियामध्ये रिमझिम पावसाची हजेरी. धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सततच्या सरींमुळे लागवडीच्या कामांना वेग. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नाशिक शहर परिसरात पावसाची विश्रांती. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्गही कमी झाला. गंगापूर धरणातून 4,947 क्युसेक तर दारणा धरणातून 2,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये अर्ध्या टीएमसी पाण्याची वाढ. या साखळी प्रकल्पात 0.7 अब्ज घनफुटांनी वाढ. खडकवासला धरणातून विसर्ग सुरूच. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यात पावसाअभावी प्रकल्प कोरडे. तालुक्यात सिंचनासह पाणी टंचाईचं संकट गडद. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होण्याची शक्यता. मुंबईतील काही भागात आज 15% पाणी कपात. पांजरापोळ येथील पंपिंग स्टेशनच्या तांत्रिक कामामुळे पाणी कपातीचा निर्णय. पालघरच्या मनोरमध्ये वैतरणा नदीच्या पुरामुळे वाहून गेलेली पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन दुरुस्त. लवकरच मनोर गावचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू होण्याची शक्यता. पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा. कल्याणच्या चक्की नाका ते श्री मलंगड मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून वाहन चालकांकडून तारेवरची कसरत. डोरली रोड परिसरात 2 ते 3 किलोमीटरपर्यंत खड्डे. तातडीनं हे खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी. कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावरील गोळीबार प्रकरणी सूत्रधार समोर. गणेश खाडे या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न. पालिका निवडणुकीत सूरज साखरेनं खाडे यांच्या विरोधात प्रचार केल्यामुळे गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती. पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये 2 सख्ख्या बहिणींवरती वारंवार लैंगिक अत्याचार. 60 वर्षांच्या नराधमाकडनं 10 आणि 5 वर्षांच्या मुलींवर अत्याचार. पीडितेच्या पोटात दुखू लागल्यामुळे प्रकार समोर. नराधमाविरोधात वाकड पोलिसात गुन्हा दाखल. कल्याण परिसरात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या नाडून बनावट दारूचा काळाबाजार समोर. कोनगाव पिंपळास रोडवरती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची कारवाई. दारूच्या 12 बॉक्सेससह 2 जण जेरबंद. नागपुरात हुडकेश्वर पोलिसांना गुंगारा देत कुख्यात आरोपी फरार. शौचालयाला जाण्याच्या बहाण्यानं आरोपीचं पलायन. निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिसांवरती कारवाईची शक्यता. बीडच्या केजमध्ये 2 मद्यपींकडनं दुकानदाराला मारहाण. दुकानदाराला मारहाण करतच दुकानाची देखील तोडफोड. केज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद. नागपूर महानगरपालिकेच्या आपली बसच्या चालकाकडनं महिला प्रवाशाला शिवीगाळ केल्याचा आरोप. महिला प्रवासी एनआयटी स्टॉपवरती उतरत असताना चालकानं दरवाजा बंद केला. चालकाला विचारणा केल्यानंतर चालकानं शिवीगाळ केल्याचा आरोप. अमरावतीच्या मेळघाटातील 4 आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं प्रकरण. मेळघाट कामगार युनियनच्या वतीनं धारणीमध्ये आंदोलन. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी. वाशिममधील कार्ली किनखेडा रस्त्याची दुरवस्था. कार्ली गावाजवळ जीर्ण पुलाला भगदाड पडल्यामुळे नागरिकांसाठी प्रवास धोकादायक. तातडीनं रस्ता आणि पूल दुरुस्त करण्याची मागणी. पुण्याच्या उतरवलीमध्ये संततधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घराच्या भिंतीचा भाग कोसळला. सुदैवानं जीवितहानी टळली असून महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा. पालघरमधील मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यात वाहून गेलेला डहाणू बोर्डी सागरी राज्यमार्ग पुन्हा सुरू. सार्वजनिक बांधकाम विभागानं दुरुस्तीचं काम पूर्ण केल्यामुळे वाहतूक पूर्ववत. कोल्हापूरहून मुंबईकडे येणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एका डब्यात धूर निघाल्याची घटना. कर्जत रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यावर धूर निघू लागल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट. शॉर्ट सर्किटमुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज.
गोंदियाच्या देवरी ग्रामीण रुग्णालयातील कूलरच्या टबमध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होत असल्याची तक्रार. रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तक्रार करण्यात आली आहे. पुण्याच्या भोर तालुक्यात ग्रामीण भागात आषाढी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा. बैलांच्या मिरवणुका, पूजा आणि पारंपरिक कार्यक्रमांनी गावागावात उत्साहाचं वातावरण. साताऱ्याच्या माणमधील मोही गावात 70 ट्रॅक्टरच्या रॅलीनं बेंदूर सण साजरा. पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक. आणि कल्याण ग्रामीणमधील मलंगड परिसरातील 100 गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचं वाटप. दररोज 4 ते 5 किलोमीटरची पायपीट आणि लिफ्टचा आधार घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास आता सोपा होणार.